ओम नमः पार्वती पते हर हर महादेव। यो तुझ्या आईला यो बाई इकडं याच्या हातात बघ काय व्लॉगर ए आई तुझ्या आईला यो ते काय आयरन आणले काय रे मामा हिला किती हसू आले गाईज आम्ही लोकांना जे बाहेर आहेत ना ज्या लाईनीत आम्ही उभे होतो ना आम्हाला मी सांगतो ना इथपर्यंत पोहोचायला 2 तास लागले म्हणजे 2 तासाचे ते तुम्हाला बोललो ना 36 बॅरिकेड आहेत त्या 36 बॅरिकेड ना पार करायला आम्हाला 2 तास लागले गाईज मला अशी फिलिंग येते ते नाही का ते चोराला कसं त्या पोलिसांच्या गाडीतून येतात तर हॅलो गाईज गुड मॉर्निंग गाईज कशा तुम्ही आय होप गाईज तुम्ही सगळे मजेत असाल मजेत राहा गाईज खुश राहा तर गाईज आज आम्ही चाललेलो आहे ज्योतिर्लिंगला महादेवाच्या आपल्या ज्योतिर्लिंगला कृष्णेश्वरला मी जिजू दिदी आणि कौशल आहे आणि गाईज आज 15 ऑगस्ट आहे आपला आज स्वातंत्र्य दिन आहे मग तुम्हाला माझ्याकडून तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि गाईज जिजूंनी गाईज एकदम अचानक ठरवलेलं मला 13 तारखेला बोललेले की आपल्याला जायचं कुठेतरी फक्त एवढंच बोललेलं कुठेतरी जायचं बस 15 तारखेला रेडीला फक्त एवढंच मला बोललेले मी विचार करत राहिलो नंतर मग त्यांनी एक रील पाठवली मला आपल्या ॲलोरा केव्स तिकडे पण जवळपास तिकडे ॲलोरा केव्स आहेत सो मला समजलं की कृष्णेश्वर पण तिथेच असेल तिथेच आहे सॉरी सो तेव्हा मला समजलं बोललो भाई देवाने आपल्याला बोलवलं आहे परत एकदा मला खरं तर काहीच आता श्रावण चालू आहे तुम्हाला तर माहिती आहे मग श्रावणच्या महिन्यात मला असं म्हणजे माझी अशी इच्छा होती की उज्जैनला जायचं पण क्या अभी देखते कैसा क्या है उज्जैन में भगवान के बुलाने के बाद ही हम लोग जा सकते सो बघूया गाइस पण आज गाइस देवाने बोलवलं आहे कृष्णेश्वरला सो अभी हम लोग निकलते गाइस कौशल आत्ताशी आंघोलीला गेलं आहे माझी आंघोळ वगैरे सगळी एकदम रेडी झालेलो आहे मी आणि काही जिजूंनी लुंगी आणि हे घ्यायला सांगितलं काय वाटतं मला तरी असं वाटतं तिथे काहीतरी लुंगी शिवाय असं काहीतरी काय माहीत जिजूने विचारू आपण तर काहीतरी काय अलाउड नाही असं काहीतरी काय माहीत मला काय माहीत नाही एवढं कारण की आपण पहिल्यांदा मंदिरात चाललो आहे सो आपल्याला काय एवढा तिथलं काय नॉलेज नाही आहे सो तरी पण आम्ही लुंगी आणि उपरणा घेतलेला आहे व्हाईट कलरचा सो गाईस चलो निघालते आम्ही जिजू आणि दीदी निघालेत आणि आता कौशल गेला आंघोळ कौशल पण आता रेडी होईल मी माझी झाली सो चलो गाईस निकलते अभि तर गाईस आम्ही आता निघालो आहे दीदी आले आता कौशल येतो अजून पण जिजू काय विषय बोलतो तिथला काय लुंगीचा काय विषय आहे नाही वरती कपडे नाही लागत हां काय कमराच्या वरचे कपडे काढायला लागतात अरे बापरे म्हणजे लुंगी आणि उपरण घालायला काय आणि बनियान ना बनत पण नाही हां काय सगळे काढायला लागतात आतमध्ये बनत पण नाही डेंजर काम आहे भाई आता आपल्याला काय माहीत नाही काय फर्स्ट टाइम चाललो मी पण बघू आता कसं काय तरी पण मी घेतलं उपरणं आणि लुंगी घेतलंय सो चलो ओम नमः पार्वती पते हर हर महादेव गाईस 200 किलोमीटर आहे अजून 200 इथून डायरेक्ट कंटिन्यू आता जायचंय आम्ही पोहोचलेलो आहे पण आम्हाला इथून आता 1 किलोमीटर काहीतरी किती 1 किलोमीटर ना 1 किलोमीटर चालत जावं लागेल कारण की इथून जाम ट्रॅफिक आहे गाईस
हे बघा लोकांनी इथंच गाड्या लावल्या डायरेक्ट. आम्ही पण इथंच गाडी लावली. ह्या इटिकाच्या त्या बाजूला आहे. हे बघा जाम ट्रॅफिक आहे इथं पुढं. म्हणून आम्ही असं ठरवलं की इथंच गाड्या लावू आणि इथूनच थोडं चालत जाऊ. आणि ती लुंगी वगैरे पण हातातच घेतली आहे बघा गाईस, त्या पिशवीत घेतले. सो अभी चल के जाना पडेगा इधर से. गाईज आम्ही आता एलोरा केव्स बघायला चाललोय. आता इथून एलोरा लांब आहे म्हणून आम्ही पहिला असा विचार केला की एलोरा केव्सला जाऊ मग मंदिरात जाऊ. सो आता रिक्षा घेतले. बसा तुम्ही, बसा जिजू, बसा मध्ये. हे बस रे, रिक्षा झाला तर बस आहे का? हे काय इथून आहे ना? हे काय? ये क्या रे, ये देख ना, ये पलटी हो जाएगी मेरे वजन से. असं तर ना, मला मागा आवडतो. मला त्रास होईल. नको चाल जी तुम्हाला आहे का तिथे चाल. अरे सांड वन साइड रिक्षा पहिला काहीच. सगळ्या गोष्टी सहन करायच्या असतात. हे मी पंढरपूरच्या वारीतून शिकलोय बाबा. गाईस मला अशी फिलिंग येते ते नाही का, ते चोराला कसं ते पोलिसांच्या गाडीतून येतात. हे कौशल्य सगळं त्याची कौशल्य अनुभव घेतला काहीच. हे बघा रेडर असं वाटतं ती असतं ना पोलिसची गाडी. असं बघा, बाय बाय. आई शपथ गाईज. आणि हे आता ते रिक्षाचे ड्रायव्हर आहेत ना, ते आम्हाला सांगत होते बाबा ही मंदिराची लाईन का मस्ती. हारलो 4-5 तास लाईनला लागेल असं बोलतो. बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा ही लाईन बघा. अगं बये हे काय लाईन आहे का लाईना. आई शपथ ही लाईन का कपाळच मागत नाही. हे मध्ये घुसले कमी शिवाय ती आम्हा. गाईस मला काय वाटत नाही या लाईनीत आमचं काय दर्शन होईल. पण गाईस आता बघूया, जर दर्शन म्हणजे 5 तास लागत असतील तर मग देवाला बाहेरूनच मी हे करीन, साष्टांग नमस्कार करीन बस गाईस. कारण की ते बोलतात ना, जे देवाच्या दारी आलो म्हणजे देवाचे दर्शन झालेच असं समजायचं. आता बघूया कसा काय विषय आहे. गाईस तो बघा तो मंदिर होतं तो बघा देवाचं. बाबा ही गर्दी आहे का मस्ती आहे काय. हे जत्रा आहे नुसती. काय इथे हे माणसं काय, आज माणसांना सगळं सुट्टी आहे काय. हारलो डायरेक्ट हारलो यांच्या पुढे भाई. गाईज आता तिकीटसाठी लाईनीत उभा राहायला लागतो. गाईज अशा प्रकारे काम फिट झालेलं आहे आमचं. आम्ही लाईनीत उभा होतो तिकीटच्या लाईनीत. सो जिजूंनी एवढ्या हुशारीत काम केलं ना. एक माणूस होता त्याची बायको ती लाईनीत उभी होती. त्याला सांगितलं की मी पैसे त्याला ट्रान्सफर केले तर तिला सांगितलं की आमचं पण तिकीट काढा. लय फास्ट काम झालं भाई. असा एक हुशार माणूस ना काय टेन्शनच नाही भाई. आम्हा मी बोललो ना लय हुशार आहे. थँक्यू थँक्यू. मला तरी असं वाटतं पाऊस वाट लावणार आहे. आता बघू कसं काय. आहे भारी गाईस. बघू हे बघा तुम्हाला दाखवतो मी. आईला मस्त फोटो वाटले. ये अरे बाप रे ये क्या है. ये है मेरे पास. कस्टमर का कभी नहीं लग जाता ऊपर.
गाईस 50 रुपीज 50 रुपीज ले तिकडे पण मला वाटलेलं ते पाऊस काहीतरी करील. गाईस फीस गर्दी हा पण इथं बेकार काय गर्दी आहे बघा ना. ये क्या है ये पावर रेंजर्स. हो थांबा ना या झाडाखाली 1 मिनिट. कुठे तेरा हिमाल जाम भारी रांगोली काढल्यात गाईस. ओ जिजू हेच असेल टेम्पो. हे काय टेम्पो आहे काय. चप्पल काढायची जिजू. हे काय लोकांनी काढले आई योबा. हे युवक कोण आहे. ये कौन है. होय किंग काम आहे रे. किंग काम आहे. अति गर्दी निसता जत्रा भरली गाईस. लोक आहेत काय आयरन आणले काय रे मामा. हिला किती हसू आले बाई. आगरी अशी अशी गंमत झाली कॅसमध्ये. हो ना इथं वाली चढ झालं वाटते. काय लोक बोलला नको बाबा. याला मामा बोलले हो नाही बंदूक घेऊन निघल. आई शपथ फोटोमध्ये नको रे. आई ए उतर तुझ्या आईला. काय बघतो वरतोड. ए कावला आई ती पोच मध्ये ती टायटॅनिक पोच द्यायला तरी. हे कोण आहे भाई हत्ती. असं नाही बोला रे. ती लोक झोपली इकडे येऊन. आईला हारलो या लोकांच्या वरती आतमध्ये बॅग बिग टाकून.
तो वरती शाहरुख खान उभा येतो बघ, तो बघ तिकडे वरती शाहरुख खान बघ, जाबरा पॅन मारला. हा काम कत्री आहे लोक गाईज जिथे तिथे लोक चाललेत माकरार की ए माकरार की लोक चालले तिथे कुठं म्हणतो तिकडे बघ वरती. ज्यांना केस असतील त्यांचे डोके देतात. माझ्या डोके देऊ शकत नाही हा. गाईज एकदम नीट चालायला लागेल कारण की फिसलन बहुत आहे इधर. हे देखो भाई इथं पण लोक हा आई यो व्ह्यू कुठे आहे दुसऱ्या याला असं वाटतं का यो हा यो काय यो पण तेरा गाईज हे बघ हे कसं बनवलं असेल ना भाई सिरियसली. हे बघा ना अख्खा दगडांचं आहे दगडीचं आहे हे बघा. भाई साहब ही झाली काय इकडं झाली कशी केली असेल कामच फिट रे भाई. गाईज हे अख्खा खोदलाय हे बघा ना भाई काय बनवलं असेल रे भाई. किंग भाई किंग बेकार आहे भाई खरंच. गाईज मी केव्स म्हणजे असं असे काय बोलतो असं केव्स वगैरे बघायला आलो नाही कधी बोगदा वगैरे असं कधी काय असं. पण सिरियसली गाईज इथले जे आज पहिल्यांदा आलो मी पण एवढा भारी आहे ना गाईज इथले भारी यार. म्हणजे मी फर्स्ट टाइम आलो आहे पण इथलं जो स्ट्रक्चर आहे इथलं जो जे बनवलं आहे ना भाई सिरियसली प्युअर ओजी आहे. डायरेक्ट दगड ओजी दगड आहे ओजी प्रॉपर कट टू कट कसं भाई बघा ना हे अख्खा दगड आहे. सॅल्यूट आहे भाई सॅल्यूट खरंच सॅल्यूट आहे. तुझ्या आईला यो बघ यो तुझ्या आईला यो बघ इकडं याच्या हातात बघ काय व्लॉगर. ए आई तुझ्या आईला यो बघू आईला कडक फोटो काढला रे मस्त आला फोटो. आडवा कसा काढला सरळ काढायचा ना आयला येऊ बा. गाईज आता आम्ही आलो जेवायला आता इथं जेवू मग दर्शन घ्यायला जाऊ गाईज. आम्ही आलो आता त्या एलोरा केव्हच्या इकडून आलो आता जेवून मग मंदिरात जाऊ जेवू आता. गाईज डाळ खिचडा आलेला आहे. गाईस आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. आता आम्ही बघू लाईन कशी म्हणजे जास्त असली गाईस म्हणजे लाईन हल्लीच नाही ना म्हणजे 5-10 मिनटं तर मग बघूया लांबून देवाचं दर्शन घेऊ आणि जर मग लाईन हलती असली तर मग लुंगी वगैरे घालून लाईनीत उभं राहू. सो चलो अभि गाईस ही लाईन बघा बेकार लाईन आहे बेकार. गाईज हे पॅरिकट दिसत नाही आहे एकूण टोटल 36 आहेत 36 आणि आमचा आत्ताशी अजून एक झाला आहे दुसरं चालू आहे म्हणजे अजून 34 आहेत बघा. देवाचं दर्शन सहजासहजी भेटत नाही. 36 म्हणजे आता आमच्यासाठी 5 आहेत आम्ही जेवण टाइमपास नसतो करत. नाही सांगितले नंतर आम्ही काय केलंय.
वो बातें बताई नहीं जाती, नजर लगती है. गाईज अजून किती आहेत माहिती आहे का? 12 आहेत अजून, 12. म्हणजे हे बॅरिकेड अजून 12 आहेत, म्हणजे 36 होते टोटल. त्यातले आम्ही टोटल केलेले आहेत 12 आणि अजून म्हणजे किती 24 केलेले आहेत, अजून 12 राहिलेत. म्हणजे सो हे बॅरिकेड संपून अजून पुढे पण आहे लाईन. बेकार भाई. गाईस अशा प्रकारे इथल्या इथंच मिनी लुंगी वगैरे घातलेली आहे. आणि बघा इथंच डायरेक्ट चेंज केलं गाईस, टेन्शन नाही. आता जिजू आणि कौशल घालतील, नंतर मी घालून घेतली. आता काय थोडंच बाकी आहे, म्हणजे हा एवढा बॅरिकेड थोडंच बाकी आहे, अजून पुढं लय. 36 पैकी 8 राहिले. म्हणजे आम्हाला, मी तर बोलतो ना, एक तास झाला, 1 तास झाला. गाईस तर फायनली लास्ट म्हणजेच 36 बॅरिकेड वर पोचलेलो आहे आम्ही. आता इथून डायरेक्ट स्ट्रेट लाईन आहे, स्ट्रेट. भाई खूपच मोठा प्रवास होता, पण काय आता देवाने बोलवलं आपल्याला काही, म्हणून काय वाटत नाही आहे. आता मंदिर पण इथे हो इथे बघा मागे मंदिर आहे थोडं. भांडणं होतील. गाईज आम्ही लोकांना जे बाहेर आहेत ना, ज्या लाईनीत आम्ही उभे होतो ना, आम्हाला, मी सांगतो ना, इथपर्यंत पोहोचायला 2 तास लागले. म्हणजे 2 तासाचे ते तुम्हाला बोललो ना 36 बॅरिकेड आहेत, त्या 36 बॅरिकेडना पार करायला आम्हाला 2 तास लागलं. म्हणून आम्ही लोकांना सांगतोय की सिर्फ 1 घंटा है, उसके बाद डब्ल्यू है. उसके बाद डब्ल्यू है, धमालमधला डब्ल्यू. काय गाईस पाय दुखायला लागलं. ओम नमः शिवाय. काही अशा प्रकारे जिजूने पण लुंगी घातलेली आहे. जिजू हो असं नको व्हायला, कौशलने नाही घातली ना, कौशलला एंट्री नाही दिली. अरे बादशा विषय काय रे, हाकलतील पोलीस. 2 उपटी टाकलेला हाकलतील काय. ओटी पण घेतली गाईस. मोबाईल पण द्यायची वाटतं जिजू ना देवाला. डायरेक्ट फ्री वायफायवर बोलायला लागेल देवाशी. शंभू बादशाह ना. हर हर महादेव. काय फोटो काढशील देवाचा रे, देवाला किती गर्दी आहे रे. तर गाईस फायनली आमचं एकदम प्रॉपर, एकदम म्हणजे मला तरी असं वाटतं माझा आवडीचा ज्योतिर्लिंग झालेला आहे. म्हणजे सगळेच आवडीचे आहेत, पण या इथे टाईम लागला, पण दर्शन पण एकदम परफेक्ट झालेलं आहे. मस्त पिंडीवरती डोका वगैरे ठेवला, एकदम प्रॉपर दर्शन वगैरे झालेलं आहे. आता आम्ही इथून डायरेक्ट शिर्डीला निघू, म्हणजे इथून जाऊ. आता आम्ही इथून निघू आणि सरळ डायरेक्ट नॉनस्टॉप शिर्डीला पोचू. मग दर्शन घेऊ साईबाबांचं. बघू आता कसं काय, मंदिर वाटतं काहीतरी 10 वाजेपर्यंत काहीतरी बंद होतो. सो बघूया कसा काय विषय. हे बघा गाडी वगैरे काढलेली आहे गाईस. माझ्या बाबांचं मस्तपैकी दर्शन झालेलं आहे. आता साईबाबांचं दर्शन घ्यायचं आहे, बघूया. चलो जाते हैं अभी.
ए बाबू अंगाला लावलाय का साबू. तर गाईस फायनली आम्ही शिर्डीमध्ये पोहोचलेलो आहे. हे बघा आपल्या बाबाची मूर्ती ना, इकडं मंदिर आहे गाईस. हे बघा आता काही दर्शन तर बघू भेटणार तर नाहीये. बघू आता कसं काय जेवायला चाललो आम्ही आता. हा कुठं चला. गाईस मसा पापड अशा प्रकारे आलेला आहे. गाईस आम्ही जेवण वगैरे घेतलं आहे, पण आता मंदिर बंद झालेलं आहे गाईस. सो आता काय बाबांचं दर्शन बाहेरूनच घ्यायला लागेल, म्हणून आता आम्ही बाहेरूनच देवाचं दर्शन घेऊन आलो. पण गाईस सिरियसली सांगतोय, जो तो मंदिर आणि मंदिरावरचा तो कलश आहे ना गाईस, ते बघूनच एक मनाची शांती होती गाईस. जाम भारी. हा अरे हे बघा गाईस, अतिशय सुंदर. इकडे गाईस बाबांची मूर्ती. गाईस तर फायनली आम्ही घरी पोचलेलो आहे. किती वाजले बघा, 3 वाजून गेलं. पक्की झोप आली गाईस, पक्की 20 झोप आहे. आता झोपलो ना डायरेक्ट उद्या लय लेट होतो. तो चलो गाईस अभी जाते घर पे. मम्मी वगैरे सगळे झोपले. चला चला येऊ. तर गाईस आय होप तुम्हाला व्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, विसरू नका. बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. बाय बाय, गुड नाईट. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.